सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर कुर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लक्षवेधी निवडणूक खऱ्या अर्थाने जिल्ह्याभरात ठरली होती. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर या उबाटा पक्षाची सत्ता जी आहे 30 वर्षाची ती सत्ता थोपवण्यासाठी अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते या ठिकाणी मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळाले. मात्र मतदान झालंय, आता निकालाचं काय? ज्या पद्धतीने 21 डिसेंबरला निकाल जो आहे तो गेलाय आणि या ईव्हीएम मशीन मतदान केलेल्या मतदार राजाचं ईव्हीएम मशीन जे आहेत कौल जो आहे तो याच स्ट्रॉंग रूम मध्ये जे आहे ते आपल्याला सीलबंद झाल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाचं हे गोदाम आहे ना, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तैनात असल्याचं पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीनं कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस असतील किंवा SRPF असेल, होमगार्ड असेल, असे जवळपास 18 पोलीस कर्मचारी आणि 3 होमगार्ड आणि ज्या पद्धतीनं अनेक CRPFचे कर्मचारी देखील जे आहेत ते 2 ड्युट्यामध्ये या ठिकाणी कार्यरत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की बाहेर एक पथक आहे आणि आतमध्ये स्ट्रॉंग रूम जवळ एक पथक आहे. त्यामुळं कसली शासंकता किंवा कोणत्याही उमेदवाराला किंवा अन्य कोणत्याही ऑब्जेक्शन किंवा शंका घेण्याचं वातावरण जे आहे ते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या पद्धतीने पोलिसांचा तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नागरिक दिसत आहेत. कशासाठी? तुम्ही कुठले? मी कुर्डवाडीचा निलेश नागेश गवळी. मी बर. स्वतः उमेदवार आहे. स्वतः? हो मग इथं स्ट्रॉंग रूम मध्ये आलते काय? हो, एक बर. व्हिजिट द्यायला आलो होतो. बर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे मी. बर बर. मग शंका होती का मनात काय? शंका म्हणून नाही, बंदोबस्त कसा आहे, एक विश्वासार्हता जे आता सध्या वातावरण आहे देशामध्ये, राज्यात, तर त्याच्या अनुसरून मी इथं व्हिजिट द्यायसाठी आलो होतो. बरं, कसा एकंदरीत पोलिसांचा वगैरे पहारा वगैरे योग्य आहे का? स्ट्रॉंग रूम सुरक्षित आहे का? आहे स्ट्रॉंग रूम सुरक्षित आहे, व्यवस्था चांगली आहे, चोख ठेवली आहे, बंदोबस्त व्यवस्थित आहे, CCTV कॅमेऱ्यांचा बंदोबस्त आहे. बरं, मग शंका नाही कुठं मनात? शंका नाही. स्ट्रॉंग रूम सील आहे, बघितले आहे. या नगरपालिकेला निवडणूक लढवली, कितव्या प्रभागात होतात तुम्ही? प्रभाग क्रमांक 5 मधून होतो मी बर. आणि माझ्या घरचे नगराध्यक्ष म्हणून होते माझी बरं. पत्नी. म्हणजे दोघं पण इथं हो, बघायला दोघं. आलते म्हणजे पत्नी जे आहेत ते काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषा गवळी हो आणि तुम्ही पती आहात, तुम्ही स्वतः नगरसेवक. हो आपण जर पाहिलं असेल तर हे उमेदवार आहेत स्वतः आणि यांच्या पत्नी जे आहेत ते काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार जे आहेत ते या ठिकाणचे आहेत. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे स्वतः स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन जे आहे त्यांनी ईव्हीएम मशीनची जी आहे ती पडताळणी केल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचे ज्या पद्धतीने देशभरात राज्यभरात ज्या शंका उपस्थित होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर खातरजमा करण्यासाठी या गवळी जे आहेत त्यांनी जे आहे ते या ठिकाणी हजेरी लावली होती. स्ट्रॉंग रूमच्या बाहेर जो आहे कडेकोट बंदोबस्त आहे, तशीच आतमध्ये यंत्रणा आहे आणि एकंदरीत समाधान व्यक्त जे आहे ते करून जाताना पाहायला मिळतात. त्यामुळं एक ह्या निकालाची उत्सुकता जी आहे ते सबंध कुर्डुवाडीसह जिल्हावासियांना लागलेले. तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर आढावा घेतला असता स्ट्रॉंग रूमच्या बाहेर आणि आतमध्ये जे आहे तो कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि तितक्याच प्रकारचे सुरक्षित ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि काँग्रेस पक्षाच्या जे उमेदवार आहेत स्वतः आहेत आणि त्यांच्या पत्नी देखील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांनी जे आहे ते थेट स्ट्रॉंग रूमच्या आतमध्ये जाऊन जे आहे ते स्ट्रॉंग रूमची पाहणी केली आहे आणि खऱ्या अर्थानं आता उमेदवार देखील या संदर्भात सतर्क होताना पाहायला मिळतात. त्यामुळे सुरक्षित एकंदरीत कुर्डुवाडीत जे आहे ते वातावरण असल्याचं पाहायला मिळते. माझे सहकारी कॅमेरा पर्सन आशिष सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.